नमस्कार. चला तर मग आपण आज पालक आणि डाळ मिक्स करून गरगट्टा कसा बनवायचा ते बघूया. तर मी इथे 1 कप वाटी डाळ घेतलेले तुरीची आणि मुगाची मिक्स करून आणि स्वच्छ धुवून घेतलेले. तर त्याच्यामध्ये आपण आता मिक्स करूया पाणी. तर 1 ग्लास पाणी लागेल याच्यासाठी. ओके. तर ठीक, चला मग ह्याच्यामध्ये आपण आता पालक टाकूया. 1 मोठा वाटी चिरून पालक घेतलेले मी. तर ह्याच्यामध्येच आपण आता टोमॅटो मिक्स करायचं. 1 मोठा टोमॅटो घेतला आहे आणि यामध्येच आपण 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, जसं आपल्याला स्पायसी हवं आहे तसं. सर्व मिक्स करून कुकरची शिट्टी काढून घ्यायची. 4 ते 5 आणि 1 चमचाभर हळद मी यामध्येच टाकते. ओके. तर चला मग आता आपण कुकरची शिट्टी काढून घेऊया. मस्त असं झाल्यानंतर मग आपल्याला फायनल तडका द्यायचा आहे. ओके. तर हे बघा आपलं कुकरचं शिट्टी झालेलं आहे. मस्त बघा, हे कलर पण मस्त दिसते. तर आपण आता ह्याला फोडणी देऊन घेऊया. तर इकडे मी कढई गरम करायला ठेवलं आहे. थोडी गरम झाली की आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकूया. ह्याच्यामध्ये थोडेसे मोहरी टाकूया आणि 1 चमचाभर जिरे. कढीपत्ता, थोडीशी हिंग टाकूया कारण टेस्ट चांगली येते. आणि 1 चमचाभर लसूण आणि अद्रकची पेस्ट. आता थोडं फ्राय करून घेऊया आपण मला. त्यामध्ये डाळ घालून घेऊया. हे बघा, आपण आता फोडणी देऊन घेतलेले. बघा काय मस्त कलर आलेले. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण.